श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सूर्यनारायणाचं 7 दिवसाचं व्रत, त्या व्रताचं उद्यापन कसं करावं, नैवेद्य काय दाखवावा याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे व्रत बघा अनेकांनी सुरू केलेलं आहे. माघ शुक्ल प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत हे व्रत केलं जातं. तर यंदा 19 जानेवारीपासून 25 जानेवारीपर्यंत आपल्याला हे व्रत करायचं आहे. आणि या व्रताचे काही नियम आहेत. तर ते कोणते, तर ते देखील बघा. तर हे व्रत करत असताना आपण एकदा का हे व्रत धरलं तर ते अजन्म पाळायचं असतं. मध्येच हे व्रत सोडलं जात नाही. किंवा 2 ते 3 वर्ष किंवा 5 वर्ष असं हे व्रत केलं जात नाही. तर एकदा केल्यानंतर कायमस्वरूपी हे व्रत जे आहे तर ते करावं लागतं. हे व्रत करत असताना आपल्याला सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि सूर्य उगवण्याच्या आत आपल्याला पूजा मांडून उगवत्या सूर्याची पूजा करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. दररोज सूर्याला अर्घ्य देणं गरजेचं आहे. तरच तुमचं हे जे व्रत आहे तर ते पूर्ण होणार आहे. हे उपवास करत असताना आपण जेव्हा सूर्योदयापूर्वी उठतो तर सूर्योदयापूर्वीच आपल्याला आपले जे केस आहे तर ते विंचरायचे आहेत. एकदा का सूर्य उगवला म्हणजेच एकदा का सूर्य उगवला की केस विंचरले जात नाहीत. केसाला कंगवा लावत नाहीत. दुसऱ्या दिवशीपर्यंत तुम्ही केस विंचरू शकत नाही. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी तुम्हाला केस जे आहेत ते विंचरायचे आहे. याशिवाय बरेच जण संध्याकाळी सूर्य मावळतो म्हणजे सूर्यास्त होतो त्याच्या अगोदरच जेवण देखील करतात. सूर्यास्तानंतर जेवण देखील घेतलं जात नाही. हा देखील नियम बरेच जण पाळतात. तर अशा प्रकारे अगदी साधे सोपे नियम पाळून आपल्याला हे सूर्यनारायणाचं जे व्रत आहे तर ते व्रत करायचं असतं. त्याचबरोबर बघा, रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही या पूजेचं उद्यापन करायचं आहे. तर उद्यापन कसं करायचं, तर यंदा रथसप्तमी ही 25 जानेवारी रविवार या दिवशी आलेली आहे. तर या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे. उपवास सोडण्यासाठी किंवा उद्यापन करण्यासाठी वेगळं असं काही करण्याची गरज नाही. आपण रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये गोडाधोडाचा पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवतो. तोच नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो ग्रहण करून आपण उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. शिवाय रथसप्तमीच्या दिवशी एकदा का दूध उतू घालवलं की त्यानंतर तुम्ही उपवास कधीही सोडू शकता. दूध उतू घालवलेलं बघा जे दूध आहे तर ते पिऊनसुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता. सूर्योदयाला झाला की लगेच दूध उतू घालायचं आहे. तर अशा प्रकारे बघा सूर्यनारायणाचं 7 दिवसाचं उपवास करण्याच्या उद्यापन कसं करायचं याचीच अगदी थोडक्यात आणि सविस्तर माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.